आपण आपल्या टेरेसमध्ये किंवा आपल्या गार्डनमध्ये एखादं झाड लावलं, आपण त्याला वाढण्यासाठी, त्याला छान खुलण्यासाठी, मोठं होण्यासाठी, बहरदार होण्यासाठी, त्याला छान फुलं, फळं येण्यासाठी काय करतो? त्याला व्यवस्थित पाणी देतो. भरपूर पण देत नाही, पण जेवढं पुरेसं आहे तेवढं पाणी देतो. सूर्यप्रकाश प्रॉपर आहे का बघतो. त्याची काळजी घेतो. कोणता किडा लागलेला आहे का? हे सर्व बघतो आणि हे सर्व काळजी घेऊन जेव्हा ते झाड बहरतं, तेव्हा किती छान वाटतं. आपलं आयुष्य ना असंच आहे, सुंदर आहे आणि आपण ज्या गोष्टींना खतपाणी घालतो त्या गोष्टी मोठ्या होतात. आणि जर आपण नकारात्मक विचार, राग, निराशा यांना वाढू दिलं, त्यांच्यावर फोकस ठेवला, तर ते आपल्या आयुष्यात वाढणार आहे आणि आपलं आयुष्य कठीण वाटणार आहे. परंतु चांगले विचार, प्रेम, संयम, आशा यांना जर आपण खतपाणी घातलं, यांना जर आपण जपलं, तर आयुष्य अधिक सुंदर आणि शांत बनतं. म्हणूनच आपल्या मनात काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण सतत जपल्या पाहिजे, वाढवल्या पाहिजेत. या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वाला घडवतात, नाती मजबूत करतात आणि आपण पण एक चांगला माणूस बनतो. कोणत्या आहेत 11 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला पॉईंट, चांगले विचार. चांगले विचार आपल्या मनाला सकारात्मक ऊर्जा देतात. आपण जसे विचार करतो तसं आपलं वागणं होतं आणि अल्टिमेटली आपलं आयुष्य तसं घडत जातं. नकारात्मक विचारांऐवजी जर आपण आपला फोकस सकारात्मक पॉझिटिव्हिटीकडे ठेवला, पॉझिटिव्ह विचारांकडे ठेवला, नकारात्मक विचार आले तरी सुद्धा त्याला आपण रिप्लेस केलं पॉझिटिव्हिटीने, तर अडचणींमध्ये सुद्धा आपल्याला मार्ग दिसू लागतो. त्यामुळे दररोज स्वतःला चांगले व प्रेरणादायी विचार देणं खूप महत्त्वाचं आहे. विचार येणार आहेत, ते कोणता येतोय ते आपल्यावर नसतं, परंतु आपला फोकस आपण कशावर ठेवायचा हे मात्र आपल्या स्वतःवर अवलंबून असतं. दुसरं पॉईंट, पेशन्स. येस, जीवनात प्रत्येक गोष्ट लगेचच मिळेल असं नसतं. काही गोष्टींसाठी वेळ, मेहनत आणि संयम लागतो. पेशन्स ठेवले तर आपण जे काही घाईत चुकीचे निर्णय घेतो ना, ते घेता येत नाही, ते टळतात. संयमामुळे आपल्याला परिस्थिती समजून घेण्याची आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची ताकद मिळते. त्यामुळे आयुष्यामध्ये पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. तो तुमचं स्ट्रेससुद्धा कमी करतं. तिसरं म्हणजे चांगले लोक. चांगले लोक जर आपल्या आयुष्यात असतील ना, तर त्याचा आपल्या स्वभावावर व निर्णयावर मोठा प्रभाव टाकतात. जे लोक आपल्याला प्रोत्साहन देतात, आपल्यासाठी चांगले विचार करतात आणि अडचणीच्या काळातसुद्धा साथ देतात, अशा लोकांशी नातं जपणं गरजेचंच आहे. चांगल्या लोकांच्या सहवासात आपलं आयुष्य अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होतं. त्यामुळे आपली संगत काय आहे, आपण कोणत्या लोकांमध्ये उठबैस करतो, हे पडताळून बघणं खूप महत्त्वाचं आहे. चौथा पॉईंट, सहानुभूती. सहानुभूती म्हणजे दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं आणि त्यांच्याशी माणुसकीने वागणं. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी संघर्ष हा करतच असते. त्यामुळे कोणावरही पटकन निर्णय न घेता त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सहानुभूतीमुळे नाती अधिक मजबूत होतात. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक वेळेसच मी किती बिचारी, मी किती कशी, अशी सहानुभूती आपल्याला मिळवायची नाही आहे. पुढचा पॉईंट म्हणजे मनाच्या जखमा भरून काढायच्या आहेत. कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये दुःखावणारे अनुभव येतात. अशा वेळी स्वतःला वेळ देणं आणि मन शांत करणं खूप महत्त्वाचं असतं. स्वतःला माफ करणं, भूतकाळातून शिकणं आणि पुढे जाणं हीच तर खरी हिलिंग असते. कारण आजकाल चांगल्या आयुष्यासाठी काय महत्त्वाचं आहे माहिती आहे का? आपल्या मनाची शांती. आणि मन शांत झालं की आयुष्य पुन्हा सुंदर वाटू लागणार आहे. त्यामुळे हिलिंग खूप महत्त्वाची आहे. आशा, होप्स. सगळं आयुष्य आपलं होप्सवर तर चालू आहे. आपल्याला नाही माहीत उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, इवन नेक्स्ट सेकंडला काय होणार आहे. त्यामुळे हे जे काही होप्स आपण ठेवतो तेच आपल्या आयुष्याला पुढे नेणारी शक्ती आहे. कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा जर आपल्या मनामध्ये आशा असेल ना, तर माणूस आपण कधीच हारत नाही. आशा आपल्याला सांगते की उद्या आजच्यापेक्षा पण चांगला असू शकतो. त्यामुळे परिस्थिती कितीही आज कठीण असली ना, तरी तू हार मानू नकोस, तू कधीच आशा सोडू नकोस. उद्या तुझा असणार आहे. रात्री मागून दिवस हा येतोच. त्यामुळे येस, आशा आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह ठेवायच्या आहेत. सातवा पॉईंट म्हणजे मोकळं मन. आपल्या मनामध्ये ना खूप विचार, कल्पना, अनुभव हे सर्व 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 काही असतं.
जर आपण नेहमी एकाच विचारात अडकून राहिलो तर आपण पुढेच जाऊ शकत नाही. मोकळ्या मनाने विचार केला तर आपण अधिक वाढतो, अधिक शिकतो, जगाला वेगळ्या नजरेने बघतो. त्यामुळे ना ओपन माइंडेड असणं आपण खूप गरजेचं आहे. जेवढं आपलं मन मोकळं असेल ना तेवढं आपण आयुष्य ना हलकं फुलकं जगू. आणि जेवढं आपण स्वतःला एकदम नॅरो माइंडेड करू ना तेव्हा प्रत्येकाच्या बोलण्यात सुद्धा आपण काही ना काहीतरी खोट काढू, काही ना काहीतरी आपल्याला नकारात्मकच दिसणार आहे. त्यामुळे तुमचं मन मोकळं ठेवा, आनंदी ठेवा. बघा किती आयुष्य चांगलं होतं. पुढचं म्हणजे शब्द. जे काही तुम्ही शब्द वापरतायत ना ते चांगली बोला. चांगलं बोलणं, चांगले विचार करणं, चांगलं बघणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण बोललेले शब्द दुसऱ्यांच्या मनावर खोल परिणाम करतात. प्रेमाने, आदराने, नम्रतेने बोललेले शब्द कोणाचाही दिवस सुंदर करतात. कधी-कधी एक छोटासा प्रोत्साहनाचा शब्दसुद्धा एखाद्याला खूप ताकद देऊन जातो. त्यामुळे ना नेहमी चांगलं, गोड आणि सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करा. परंतु खूप गोड बोलणारी माणसं असतात ना, जरा त्यांच्यापासून पण जपून राहायचं आहे. इतकंच गोड बोला की समोरच्याला पचवेल. असं नाही की समोरच्याला आपल्याबद्दल डाऊट येईल की हा माझ्याशी एवढं गोड का बोलतोय. नेक्स्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास. खूप महत्त्वाचा आहे. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवो ना ठेवो तो खूप नंतरचा प्रश्न आहे. परंतु तुमचा स्वतःवर विश्वास असणं म्हणजे आपल्या क्षमतेंवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यात यश मिळण्यासाठी हा सर्वात मोठा आधार असतो. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा भीती कमी होते आणि आपण धाडसाने आपल्या स्वप्नांकडे पाऊल टाकायला लागतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे स्वीकार करणं. आपल्या आयुष्यात सर्व काही मनाप्रमाणेच आपल्या घडेल असं असतं का? तर अजिबात नाही. काही गोष्टी आपल्या नियंत्रणातच नसतात. त्यामुळे जी परिस्थिती आलेली आहे तिचा स्वीकार करून त्यातून आपल्याला काही सोल्युशन मिळतंय का हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण जी काही परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसेल तर अशी परिस्थिती स्वीकारायला पाहिजे. स्वीकार केल्यामुळे मन शांत होतं आणि पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्रेम. प्रेम ही खरंच सुंदर भावना आहे. प्रेमामुळे माणूस अधिक संवेदनशील, समजूतदार आणि आनंदी बनतो. आपण स्वतःवर प्रेम करायला खूप वेळा विसरून जातो. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, आपल्या कुटुंबावर प्रेम करा. नाती जपली जातात, आयुष्य अधिक आनंदी बनतं आणि आयुष्याला अर्थ येतो. तर हे काही पॉईंट्स 11 पॉईंट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. ते स्वतःमध्ये जपून ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये वाढ करायची आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके बाय.